केलाय त्यांनी असं देखील आहेत का मुंबई महापालिका तेच तर विस्तारून मी सांगितलं ना, तेच विस्तारून निषेध व्यक्त केलाय. ते म्हणजे ज्या राज्यामध्ये ब्रिटिश होते त्यांना देखील माहिती आहे की मुंबईमध्ये कोणती भाषा चालते. या जोशी बुवांना माहिती नाही का मुंबईमध्ये कोणती भाषा. म्हणून मी सांगितलं ना, ते लाख आपसामध्ये भांडणं लावत असतील, पण आम्ही भाषेमध्ये अंतर निर्माण करू देता कामा नये. मी मुंबईचा उल्लेख ही प्रत्येकाची आई म्हणून उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आईपासून मुलाला दूर करण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीकडून होत आहे, त्यांच्या नेत्यांकडून होत आहे. म्हणून आईपासून मुलांनी दूर होऊ नये. ते कुठल्याही भाषेमध्ये बोलत असतील त्यांनी शिवसेनेच्या मागे उभं राहावं हे पुन्हा मी आवाहन करतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू. कल्पेश दादा, या बूमचं बघ काय झालंय. मध्ये चालू आहे. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते. ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी पैकी मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतात. भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय ₹10 असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही. आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे. एक तर कारवाई करावी, नाहीतर हे जे काय पाप आहे हे त्यांनी मान्य करावं. उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केलेल्या भैयाजी जोशींवर. दुसरीकडे महाविकास आघाडीचा हुतात्मा स्मारकाला अभिवादन आहे. उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारक परिसरात दाखल झालेत. मुबियाकडून भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे. भैयाजी जोशींनी माफी मागावी अशी आता महाविकास आघाडीची मागणी आहे. मुबियाकडून जोशींच्या विधानाचा निषेध करण्यात आलेला आहे. मराठीच्या मुंबईला अनेक भाषा आहेत असं वादग्रस्त विधान काल घाटकोपरच्या कार्यक्रमात भैयाजी जोशींनी केले होते. त्याचे पडसाद आता राज्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसाद उमटलेत. विधानसभेत भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची भाषा मराठीच असून प्रत्येकाला मराठी यायलाच हवं असं उत्तर दिलंय. मात्र त्यानंतर याच मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आभार मानले नाहीयेत, मुख्यमंत्र्यांचे मानले आहेत. आपण बसा. बावनकुळे साहेब. दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा उदो कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय. आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो. त्याच्यामुळे तो सन्मान आहेच. आणि म्हणून
शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आपण पाहिलं. आता सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याकडे बोलूया. चुकीनं मीही काही काळ मंत्री होतो असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे. त्यांनी आपल्या मनातील खतखत पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे. कारण मंत्रीपद हुकलेलं आहे मुनगंटीवार यांचं. धान पिकावर बोलताना मुनगंटीवारांची ही खतखत बाहेर निघालेली आहे. माजी वनमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील सल बोलून दाखवलेली. की मंत्री महोदय पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा GR साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडंसं समजतं ना. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यावर अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केला आहे. जलसंपदा विभागाचा कारभार मोहित कंबोज चालवतात, त्यांच्याशिवाय खात्यातील पान देखील हलत नसल्याचं दानवेंनी म्हटलं. महोदय, आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती? मोहित कंबोज. दीपक कपूर नावाचे अधिकारी आहे. मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही सभापती महोदय. मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती, त्या खात्याचा कारभार मला माहित नाही, पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पान सुद्धा हलत नाही सभापती महोदय. अशा प्रकारची स्थिती आहे. कोण आहे हा मोहित कंबोज? कोण आहे हा मोहित कंबोज? मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाट चाऱ्या असतील, वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत, निर्णय कोण घेतो? मोहित कंबोज. पुढच्या बातमीकडे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी आपली बदनामी थांबवावी अशी मागणी आता पीडित महिलेनं केलेली आहे. अन्याय सहन न करता आपण लढणार आहोत, या संदर्भात राज्यपालांना भेटणार असल्याचं देखील या पीडित महिलेनं स्पष्ट केलेलं आहे. पीडित महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही गंभीर आरोप झालेले आहेत. एका महिलेने ते आरोप केलेले आहेत. त्याची कोर्टाने असं साक्ष झाली आणि मग हे असं नाही. मी केस मागे घेतली म्हणून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे, त्याला असं सोडलेलं नाहीये. माझ्याकडे मी का जर हे करत नाही तर माझ्याकडे 2 पर्याय आहेत की एकतर हा अन्याय सहन करणे किंवा मग बदनामीला सामोरं जायचं नसेल तर मग कुटुंबासह आत्महत्या करणे. मग मी काय करावं? प्रश्न आहे माझा की मी काय करावं मग. आणि विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोक सुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात. याच्यामध्ये कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून हे जगासमोर एक आदर्श उदाहरण आहे. मुंबई सुद्धा हे बहुभाषिक लोक आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळे सह अस्तित्वाने परस्परावरती स्नेहसंबंध ठेवून मुंबईचं जीवन चालत आहे आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, त्याचं अध्ययन करावं, ती शिकावी. एक सांस्कृतिक दृष्टीने एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. मला असं वाटतं की एवढंच स्पष्टीकरण पुरेसं आहे. जे राजकारण चाललंय त्याबद्दल तुम्ही सांगाल का? तुमच्या वक्तव्यावर जे राजकारण सुरू आहे सध्या, मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही, ते माझा विषय नाही. संघाचे माजी कार्यवाह भयाजी जोशींनी आता स्पष्टीकरण दिलेल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर. मुंबई बहुभाषिक शहर आहे. जे मुंबईत येणार असतील बाहेरून लोक, त्यांनी मराठी समजून घेतली पाहिजे, मराठी त्यांनी बोललं पाहिजे असं स्पष्टीकरण आता टीकेनंतर भयाजी जोशीने दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी देखील भयाजी जोशींवर हल्लाबोल केलाय. जोशी चिल्लर नसतील तर कारवाई करा असे ठाकरेंचे म्हणणं आहे. विधानसभेत देखील याचे पडसाद उमटलेत आणि आता भयाजी जोशींनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढच्या बातमीकडे. मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल केलाय. आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गोरेंनी केलाय. या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीचं अर्ज देणं, अशा पद्धतीचं प्लॅन करणं, राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यांनी अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही.
अशी चौकशी अध्यक्ष महोदय याची मुख्यमंत्री महोदय याची चौकशी झाली पाहिजे. माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या संदर्भातली चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो. जयकुमार गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगावर आता विरोधकांनी देखील पलटवार केलाय. संजय राऊतांनी तर गोरेंचा उल्लेख ज्युनियर किरीट सोमय्या असा केलाय. तर हक्कभंग आणा मग बघू असा पलटवार आमदार रोहित पवारांनी केलाय. जयकुमार गोरेने हक्कभंग आणावा, जरूर आणावा. कोणावरती आणणार आहेत ते हक्कभंग? त्या महिलेवर? पाहूया ना, आणा ना, बघतो ना. बघ मी हे छोटे किरीट सोमय्या आहे, ज्युनियर किरीट सोमय्या आहे. ते नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे. अशा छोट्या किरीट सोमय्यांना, नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छितात त्या देशाला? जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ. की एका कुठल्या तरी आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे. आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं, कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू. याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं काय मला माहीत नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ. पुढची बातमी बीडमधून. भाजप पदाधिकाऱ्यानं एका तरुणाला अमानुष मारहाण केली आणि मारहाण करणारा सतीश भोसले हा भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असल्याचं उघड झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आलाय. हा व्हिडिओ अडीच वर्ष जुना आहे. छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती असं स्पष्टीकरण भोसलेने दिलंय. या सतीश भोसलेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बघा, पहिल्यांदा अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ आला, त्यानंतर या सतीश भोसलेनं एका गाडीमध्ये चक्क नोटांचे बंडल ठेवतोय असा व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यानंतर त्याची हेलिकॉप्टरमधून देखील एंट्री आपल्याला पाहायला मिळते. या सतीश भोसलेला अजून अटक का नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. हा सतीश भोसले भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. अमानुष मारहाण करण्याला सतीश भोसलेला अटक कधी असा सवाल आता उपस्थित होतोय. भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा तो सहसंयोजक आहे. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे. किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होते मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पोलीस स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही. एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल. पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं. जरी मी त्याला मारला असेल तर मी 100% चुकलो, मी माफी मागतो. दमानी यांच्या वक्तव्याकडे वळूया. सतीश भोसले उद्या वाल्मिक करार होईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी दिलाय. तसंच फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या दमानी या विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. टाल्ला आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी. नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे. आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही, कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे, हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे असं मी आज जाहीर करते. सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन करत नाही, त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे असं धस म्हणाले. ही घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. मी ओळखतो सतीश भोसले हा कधी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या दोकरट साहेबांना सांगितलं. बीडनंतर पुढची बातमी आता बुलढाणा जिल्ह्यातून. खामगावमध्ये एका सरपंचावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. निलेश देशमुख असं या सरपंचाचं नाव आहे. ते खामगावच्या सुटाळ्यातील सरपंच आहेत.
या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख थोडक्यात बचावलेत, मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बातम्यात रायगडमधील राजकारणाची पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात कोल्डवॉर पाहायला मिळतंय. पंचाने दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही म्हणून ते आरडाओरड करतायत असं सुनील तटकरेंनी म्हटलं होतं. तर आता थर्ड अंपायरनं पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असं म्हणत शिंदे सेनेच्या महेंद्र थोरबेंनी पलटवार केलाय. दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो, मग सांगतात की आम्हाला सोबत आपलं स्टेडियम बघतात, आपलं जग बघितात. हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती तो भडक डोक्याचा, मग सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे. मग त्या सामन्यातच वाटलं कॅप्टन पूल, या कॅप्टन पूल नंतर दुसरा कॅप्टन पूल कोणाचा तो पंचांचा निर्णय एका निर्णय घेतला अपील करा, एका मर्यादेमध्ये अपील करा, मला बाकी काय. आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपर आलेला आहे आणि थर्ड अंपरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये. आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे. आपले सहकारी आहेत, त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो, या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता. पुढची बातमी आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आहे. दौंड या घटनेने हादरलेलं आहे. यवत गावातील चव्हाण कुटुंबियांना अज्ञातांनी बेदम मारहाण केली. 5 पैकी 4 जणांना गंभीर जखमी केले. यातील अविनाश शशिकांत चव्हाण यांचा मृत्यू झालाय. रात्रीच्या वेळी 3 अज्ञात चड्डी बनियनवाले काही लोक घुसले, या लोकांनी ही मारहाण केली असा आरोप आहे. घटनास्थळी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचलेत. आरोपींचा शोध सुरू आहे. चड्डी बनियन गँगची पुण्यात पुन्हा एकदा दहशत आहे. कुटुंबियांना मारहाण केली, त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. यवतमधील ही घटना आहे. काल रात्री 11च्या सुमारास 3 अज्ञात व्यक्तींनी येऊन त्या घरामध्ये शिरून या घरातील 4 सदस्यांवर त्यांनी कुठल्या तरी शस्त्राने हल्ला चढवून ते घरात शोधाशोध करून ते पसार झालेले आहे. 3 संशयित आरोपी इसम यामध्ये आहेत, ज्यांचा शोध घेणं चालू आहे. आता पुढची लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. 4 चाकी वाहनानंतर आता ज्यांच्या नावामध्ये बदल आहेत, त्रुटी किंवा चुका आहेत, अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची आता पडताळणी केली जाणे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन त्याची खात्री केली जाते. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा एकत्रित लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित विकी कौशलचा छावा चित्रपट नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला छावा लवकरच आता 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. तिसऱ्या आठवड्यातही छावा चित्रपट कमाई करतोय. आतापर्यंत छावानं तब्बल 477 कोटींचा बिझनेस केलेला आहे. लवकरच आता छावा सिनेमा नवा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. 500 कोटींचा टप्पा ओलांडणार. बातम्या तापमानाची. राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झालेत. मार्च महिन्याला आता कुठे सुरुवात झाली ना असं असताना देखील आतापासूनच तापमानात मोठी वाढ झाली. नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होते. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तर तापमान तब्बल 41 अंशांवर गेलंय. राज्यातील काही भागात देखील हीट वेव्ह निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बघा राज्यात कुठे किती तापमान आहे आपण पाहूया. बघा महाडमध्ये, रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये 41, सोलापूरमध्ये 39, पुणे जिल्ह्यात 38, तर सांगलीमध्ये 38.0 सेल्सिअस तापमान. साताऱ्यामध्ये 37, कोल्हापूरमध्ये 36, मुंबईमध्ये 36 आणि नवी मुंबईत 35 अंश सेल्सिअस तापमान. बघा मार्चमध्येच वैशाख वणवा दिसतोय. विदर्भात नागपूरमध्ये 33, नाशिकमध्ये 35, संभाजीनगरमध्ये 35 आणि रत्नागिरीत म्हणजे कोकणात 35 अंश सेल्सिअस तापमान. दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात पारा 4 अंशांवर गेलाय. राज्यात एकीकडे सूर्य आग ओकतोय तर तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये आणि धुळ्यातील लोक अक्षरशः गारठा अनुभवत आहेत. निफाडमध्ये पारा 4 तर धुळ्यामध्ये 7.5 अंशांवर गेलाय. मात्र तापमानातील चढ उतारामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. तर दुसरीकडे द्राक्ष आणि द्राक्षमण्यांची प्रत देखील खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. बघा निफाड आणि धुळ्यामध्ये खूप कमी तापमान आहे. एकीकडे
राज्याच्या इतर भागात मोठी वाढ झाली तापमानात, मात्र नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि खानदेशमधील धुळ्यात तापमान 10 अंशांच्या खाली आहे. तापमानाच्या बातमीनंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही जंक फूड खाता का? जंक फूड खात असाल तर वेळी सावध व्हा, कारण तुम्ही खात असलेल्या जंक फूडमध्ये प्लॅस्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आम्ही याची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात हा खास रिपोर्ट. 3 फास्ट फूड आपको हम दिखा रहे हैं. ये एक राउंडेड है जो कुछ क्रैक्स वगैरह इस तरह का होता है, ये पूरा बर्न हो जाता है. ये पूरा बर्न होने का मतलब ये है कि इसमें ऑयल भी है और इसमें माइक्रोप्लास्टिक्स भी है जो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है. तुम्ही जंक फूड खात असाल तर सावध व्हा, कारण या व्हायरल व्हिडिओत केलेला दावा गंभीर आहे. जंक फूड मध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे फास्ट फूड मधील प्लास्टिक कसं जळतंय हे या व्हिडिओतून दाखवण्यात आलंय. मतलब इसमें माइक्रोप्लास्टिक्स नहीं है, ये ऑयल तो है. तुम्ही जंक फूड खाताय की प्लास्टिक? जंक फूड मुळे तुमच्या आरोग्याला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? फास्ट फूड हे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्ही या व्हिडिओतून पाहिलंच असेल. चिप्सला आग लावल्यानंतर बघा कसं ते पेट घेतंय. यात केमिकल, मायक्रोप्लास्टिक आणि अधिकचं तेल असल्यानं ते पेट घेत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का? कारण बरेच लोक असे पदार्थ आवडीनं खात असतात. विशेष म्हणजे लहान मुलं हे खात असल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पडताळणी केली. याबाबत सविस्तर माहिती हे तज्ज्ञ देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवून अधिकची माहिती घेतली. जंक फूडचा विचार केला तर जंक फूड तसेच वाईट आहे. का जंक फूडमध्ये जे ऑइल वापरण्यात येते ते ऑइल शरीरासाठी घातक असते. त्याच्यामुळे जंक फूड वापरू नये. आणि बरेच जसं समोसे आहे की ह्या गोष्टी आहे, हे त्याच्यासाठी वापरणार ऑइल हे त्यालाच गरम करून रिपीट गरम करून आणि त्यामुळे त्याच्यात घातक पदार्थ तयार होतात, ते सुद्धा शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. जंक फूड हे आरोग्यासाठी हानिकारकच असतं. जंक फूड मधील तेल शरीरासाठी घातक आहे. तळलेले पदार्थ वारंवार एकाच तेलात तळले जातात. मायक्रोप्लास्टिक किंवा प्लास्टिक टाकत नाहीत. जंक फूड खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात. जंक फूड मध्ये केमिकल, तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं हे खरं आहे. त्यामुळं आजार होतात. मात्र त्यात मायक्रोप्लास्टिक टाकलं जातं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर एक राजकीय घडामोड. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आता विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू झालेले, कारण विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होते. भाजपच्या कोट्यात 3 तर राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या कोट्यात प्रत्येकी 1 जागा आहे. या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा लागणार आहे. सद्यस्थितीत मवियाच्या मतांची एकत्रित बेरीज ही 57 एवढीही नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. 17 मार्चला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. बघा, भाजपकडून यांची नावं चर्चेत आहेत. राम सातपुते ज्यांचा पराभव झाला होता, जगदीश मुळीक पुण्यातील नेते, संजय केनीकर, प्रमोद जठार कोकणातले आणि केशव उपाध्ये. बघा, शिवसेनेकडून यांची नावं चर्चेत. रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशी. राष्ट्रवादीकडून यांची नावं चर्चेत आहेत. जिशान सिद्दीकी, संग्राम खोते पाटील आणि आनंद परांजपे ठाण्यातील नेते. जिशान सिद्दीकी वांद्र्याचे नेते.